आता हात वरती करा आणि सूर्याला बघून पाणी अर्पण करा. अरे 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 ए, भीमराव थांब. थोड्या वेळानं जाऊ शकत नव्हता तू? तुला दिसतंय ना काय आम्ही समजे इथं पूजा करतोय? तुला माहिती नाही काय प्रचंड देवजींनी काय सांगितलं होतं की खालच्या जातीची सावली सुद्धा आम्हाला भ्रष्ट करू शकते. हो बाजूला. अरे भाऊ, हा भीमराव तर आपल्या विरुद्ध आहे ना, आणि तो जसा आहे तसाच तो वागणार की आपण धर्म कर्म करू नये. कोण म्हणालं की मी तुमच्या विरोधात आहे? आणि मी धर्म कर्म आणि पूजेच्याही विरोधात नाहीये. हे पूजा धर्म हे सगळं काही आपल्या मनाला शांती आणि बळ देण्यासाठी मदत करतं. तोपर्यंत हे बरोबर आहे. आत्ता तुम्ही जे करता आहात हे पाणी सूर्याला अर्पण करत आहात. ह्यानी काय होणार आहे? ह्यानी सूर्याची किरणं परिवर्तन होऊन तुमच्या डोळ्यांवर पडणार आहेत. ह्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर तुम्ही बरोबर आहात. त्यामुळे हे तर तुम्ही केलंच पाहिजे. त्यामुळे असा विचार अजिबात करू नका की भीमराव प्रत्येक वेळी तुमच्या विरोधात आहे. आणि राहिला प्रश्न, यांनी घरातून थोड्या वेळाने बाहेर पडायचा, तर उद्यापासून तुम्ही समजा थोडं लवकरच सुरू करत जावं. तुम्ही तुमचं काम करा, हे ह्यांचं करतील. रमा, शांत राहा. तुम्ही हे सगळं करा. मी तुमच्या मार्गातून बाजूला होतो. चल. चला चला लवकर सूर्याला अर्घ चढवूया. आनंद दादा, तू रागावू नकोस आणि वाईटही वाटून नको घेऊस. जगामध्ये खूप लोक असतात जी आपापल्या हिशोबाने जगतात. तसंच वहिनीही जगतीये. बोलणं सोपं असतं भीम. लक्ष्मी माझी बायको असून माझी साथ नाही देत आहे, आपल्या कुटुंबाची साथ नाही देत आहे. मग वाईट तर वाटणारच ना भीम, आणि राग पण येणार. गुरुजी, तुम्ही तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आहे? हे राहू दे इथेच आणि चल माझ्या बरोबर. चल. ये इथे बस. बस. गुरुजी, काय आणलंय तुम्ही? आज माझ्या पत्नीने हलवा बनवलाय, तुझ्यासाठीही पाठवलाय. घे. तोपर्यंत मी तुला नोकरीसाठी कुठे जागा रिक्त आहेत ते सांगतो. आणि एकीकडे तू हे ठरव की कुठे कुठे अप्लाय करणे तुझ्यासाठी योग्य असेल. भीम, असा काय विचार करतोयस? रमासाठी सुद्धा माझ्या पत्नीने हलव्याचा डबा पाठवलाय. तू खाऊन घे आणि जाताना हा डबा रमासाठी सुद्धा घेऊन जा. हा, खाऊन घे. हलवा खूप छान झालाय गुरुजी. खा खा. भीम, बांद्रात एक नोकरी आहे सामान विक्रेत्याची. एक नोकरी तर माटुंग्यामध्ये पण आहे. दाखवा गुरुजी.
हे बघ, नीट बघ. ऐका ऐका चाळवाले, ऐका. प्रचंड देवजींनी तुमच्यापैकी काही लोकांना घरी बोलवलंय. काय काम आहे? चला. पण भाऊ, आम्ही तर कामाला जाणार आहोत. सांच्याला आलो तर चालेल का? अरे काय मूर्ख माणूस आहेस. त्यांनी तुमची जात उच्च केली, एवढा सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. तो मिठाईवालाही आता तुमच्या चाळीत येऊन मिठाई विकू लागलाय. एवढंच नाही तर लोकांमध्ये ही गोष्ट पसरली आहे की ह्या चाळीत आता इज्जतदार लोक राहतात. हे सगळं कोणामुळे झालं? प्रचंड देवजींमुळे. एकदम बरोबर बोलताय भाऊ. बाकीचं काम नंतर, आधी जाऊया. बरोबर आहे. त्याने आपला सन्मान वाढवला आहे, समाजामध्ये जगण्याचा अधिकार दिला आहे, तर त्यांच्या आदेशाचं पालन तर केलंच पाहिजे. बरोबर आहे भाऊ. चला चला, आपण लोक जाऊया. चला चला. गुरुजी, मी ह्या सगळ्या जागेंवर अप्लाय करेन. परंतु गुरुजी, मला काम मिळेल किंवा नाही मिळणार ह्याच्यामध्ये माझी जात देखील येते ना. फक्त हेच नाही, तुझी काम करण्याची पद्धत ही आहे. कामचोर आहेस तू, कामचोर. म्हणूनच तर झाडू मारायचं सोडून इथे बसून हलवा खातोयस. आणि हा तुझा मूर्ख गुरु तुला चांगल्या जीवनाची स्वप्न दाखवतोय. हे बघा, मला जे बोलायचंय ते तुम्ही बोलू शकता, परंतु माझ्या गुरुजींविषयी काहीही बोलू नका. हो का? मग तू ऐक. तुला माहितीच असेल, पण तरीही तुला सांगून ठेवतो. आज तुझ्या चाळीतली लोक आमचं घर स्वच्छ करायला आले, पगार न घेता, फुकटचे नोकर बनून. आणि आम्ही त्यांना सांगितलंय की कचरा घेऊन याच रस्त्याने जा, जेणेकरून तू त्यांना बक्षील आणि तुला जाणीव होईल की ज्यांच्यासाठी तू लढतोस त्यांची ऐपत कशी आहे, फुकटच्या नोकरांसारखी. बघ तिकडे आणि नीट बघ आणि विचार कर. विचार कर की हे खालच्या जातीचे लोक किती बिनडोक असतात. थोडेसे उच्च असल्याची जाणीव करून दिली तर पायावर लोळण घेतली. तेही तुझ्या समोर. आणि हे यांच्या सोबत कायम होत राहील. आणि तू काहीही करू शकणार नाहीस भीमराव. खालची जात, मूर्ख. नमस्कार मालक. नमस्कार, मालक. नाही मालक, यो तर आमचं सौभाग्य आहे का आम्ही तुमच्या कामी पडू शकलो. काय भाऊ? होय. तुम्ही खालच्या जातीच्यांनी स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे की ईश्वराने तुम्हाला जमिनीवर आम्हा उच्च जातीच्यांची सेवा करायला पाठवलंय. हेच तुमच्या जीवनाचं सार आहे. हे समजून घेतलंस तर चांगलं, नाही तर आम्ही समजवू. आणि हा तुझा गुरु, हा तुला जे काही सांगतो ना त्याने काहीच होणार नाही. चल, आम्ही येतो. तुझ्या चाळीतल्यांच्याकडून दिवसभर काम करून घ्यायचंय ना.
प्रचंड देवजी, ही गोष्ट तुम्ही मनाशी गाठ मारून ठेवा की हा माझा शिष्य जो भीमराव आहे ना, एक ना एक दिवस हा तुमच्या सगळ्या मान्यतांना उद्ध्वस्त करून टाकेन. आणि एकदा यांच्या जातवाल्यांना हा विश्वास बसला की तुमच्या सगळ्या मान्यता नष्ट होऊ शकतात, मग संरक्षण करा तुमच्या त्या जातीबोधाचं. त्या दिवशी तू बोलला होतास ना की तू उच्च जातीचा आहेस, म्हणजे तुला हात लावल्याने आम्हाला कोणतंही पाप लागणार नाही. अहो गुरुजी, स्वतःला सांभाळण्याचं त्राण तर नाहीये, आणि आमच्या मान्यता आपल्या शिष्याकडून उद्ध्वस्त करायची गोष्ट करतोस. तुम्हाला लागलं नाही ना गुरुजी? हो हो, मी ठीक आहे, मी ठीक आहे. भीम मी असा 1000 वेळा जरी पडलो उठून उभा राहील, परंतु तू काहीही करून आपल्या जातीचा उद्धार कर. माझी गुरुदक्षिणा हीच असेल भीम, हीच माझी गुरुदक्षिणा असेल. आत्ता तर खेळ सुरू झालाय. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, बाहेर ये. लक्ष्मी, नमस्ते. खुश राहा. तुम्ही इथं काय झालं? तू गरोदर आहेस ना, म्हणून मी तुझ्यासाठी काही फळं घेऊन आलीये, म्हणजे तू आणि तुझं बाळ ती खाऊन नेहमी स्वस्थ राहतील. हे माझ्यासाठी? धन्यवाद. तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केलात, माझी काळजी घेतली. आता शुद्धीकरणानंतर तुझी जात इतकी उच्च तर झालीच आहे ना की तुझ्यासाठी काहीतरी करून मला आनंद मिळेल, म्हणूनच तुझ्यासाठी फळं घेऊन आले. बरं ऐक, ही फळं आत ठेवून ये. माझं काम आहे, माझ्या बरोबर चल. जा लवकर. भाई येते लगेच. लवकर ये, खूप महत्वाचं काम आहे. हे योग्य नाहीये लक्ष्मी. काय बरोबर नाही? तुला दिसत नाहीये का? का तुला समजून नाही घ्यायचंय? प्रचंड देवची पत्नी फळं घेऊन आलीये, ती फक्त आणि फक्त तुला तिचा गुलाम बनवू शकेल. तर मग इतकी वरीस तर या घरचं काम करतीच आहे, ती बी तर गुलामीच आहे ना. आणि कोणाला बी माझी काळजी नाही. घरच्या एका बी सदस्याला असं वाटलं की माझ्यासाठी फळं आणावीत. तू काय बोलतेस लक्ष्मी? जेव्हा बी मला संधी मिळाली आणि जेव्हा बी माझ्याकडे पैसे वाचले आहेत, मी तुझ्यासाठी नेहमीच नारळ पाणी आणलं होतं आणि प्रेमाची कधीच कमी पडू दिली नाही ना. फक्त 4 नारळ पाणी पाजून तुम्ही माझ्यावर उपकार करतात, त्यापेक्षा हेच बरं की मी फळांच्या बदल्यात गुलामी करन. लक्ष्मी, तू त्यांच्यासोबत जायचं नाही कुठेही. मी तर जाणारच. लक्ष्मी, तू हे बरोबर करत नाहीयेस. बाकीच्यांशी काय काम? पती आहात तुम्ही माझे,
जर तुम्हीच एवढं कमवायला लागला की माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, मग मी नाही घेणार कोणाकडून फळं, नाही बनणार कुणाची गुलाम. ठीक आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी इतक्या मर्यादा ओलांडू नकोस की तुझा नवरा तुझ्या समोर लाचार होऊन जाईल. मला पण नेहमी हेच वाटत होतं की तुम्ही कधी कमजोर पडू नये, पण फक्त असं वाटून काय उपयोग. चला. चल. आनंद, ह्यो गोष्ट मनावर घेऊ नगस. प्रत्येक नात्यामध्ये असा कठीण काळ येतो ज्याला तुला समजूतदारपणे सामना करावा लागेल. आत्या मी कामावर चाललोय. काय खाऊन तर जा बाळा. आनंद, काम हे आहे की माझा दीर परदेशातून शिकून परत येणार आहे, तर मला पूर्ण विभागात लाडू वाटायचे आहेत. तर तू एक काम कर, ही टोपली उचल आणि माझ्या बरोबर चल. हो, उचलते ना मी. अगं अगं थांब जरा. अशा उघड्या हाताने टोपली नको उचलूस. तसं तर तू थोड्या उच्च जातीची झाली आहेस, पण इतकीही उच्च नाही झालीस की तुझ्या उघड्या हातांचा स्पर्श झालेला लाडू कोणीही खाईल. जा, काळ्या कपड्याने आपले हात झाक. किती मूर्ख आहे ही. एक टोपलीभर फळांसाठी माझी गुलाम झाली. चल उचल. चल तू पण चल बरोबर. गुरुजी, बाकी सगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज दिलाय. एक जागा राहिली आहे, तिथे जाऊन देऊयात. ठीक आहे, चल. चला. हे बघ भीम, उपाशी पोट गरीब माणसाला काय काय करायला भाग पाडतो. हा हतबल लाचार माणूस स्वतःला फटके मारून घेतोय. प्रचंड देवची पत्नी फळं घेऊन आलीये फक्त आणि फक्त तुला तिचा गुलाम बनवू शकेल म्हणून. इतकी वरीस तर या घरचं काम करतीच आहे, ती बी तर गुलामीच आहे ना. पती आहात तुम्ही माझे, मग तुम्हीच एवढं कमवायला लागलात की माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, तर मी नाही घेणार फळं, नाही बनणार कुणाची गुलाम. दादा, आनंद दादा. काय आनंद? आनंद दादा, आनंद दादा, काय झालंय? आनंद